हॅलो नमस्कार. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा शीतल क्रिएशनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण सुंदर असा बीडेड बॉल किंवा बीड बॉल कसा बनवायचा ते बघणार आहोत. असे वेगवेगळ्या प्रकारचे बीडेड बॉल आपण बनवून वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी बनवू शकतो आणि ती ज्वेलरी इतकी सुंदर दिसते आणि सध्या खूप ट्रेंडिंगला सुद्धा आहे. तर तो बीडेड बॉल कसा बनवायचा अगदी सोप्या स्टेपने तर ते आज आपण बघणार आहोत. तर त्यासाठी 0.3 mm ची रॅपिंग वायर घेतली आहे. त्यानंतर 4 mm चे मोती घेतलेले आहेत क्रीम कलरचे. कटर प्लायर घेतलेला आहे. तर 0.3 mm ची जी वायर आहे ती अगदी थोडीशी लागणार आहे आपल्याला. तर इथं बघा मी साधारण 1 फूट इतका वायरचा तुकडा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर तारेमध्ये आपल्याला 4 मोती ओवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि त्यानंतर ते सेंटरला घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या दोन्ही हातात 2 वायरचे एंड येणार आहेत अशा पद्धतीने. त्यानंतर कोणताही एक एंड पकडून जो आहे तो आपल्याला शेवटच्या मोत्यामध्ये म्हणजे चौथ्या मोत्यामध्ये ॲड करायचे आहे तार, म्हणजे अशा प्रकारे ओवून घ्यायचा आहे. तर आपला आता स्क्वेअर तयार होतो अशा प्रकारे. तर ही आपली पहिली स्टेप असणार आहे. तर अशा प्रकारचे आपल्याला 3 स्क्वेअर जे आहेत ते तयार करायचे आहेत. त्यानंतर एका साईडला 2 आणि एका साईडला 1 अशा प्रकारे 3 मोती ओवून घ्यायचे आहेत, म्हणजे ऑलरेडी आपल्या तारेमध्ये 1 मोती आहे. तर त्यामुळे आणि ज्या साईडला 2 मोती आहेत त्यापैकी लास्टचा जो मोती ओवलेला आहे त्याच्यामध्ये अपोजिट साईडची जी वायर आहे ती ओवून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने आणि दोन्ही साईडचे एंड जे आहेत ते दोन्ही हातांनी व्यवस्थित ओढून घ्यायचे आहेत. तर ही आपली दुसरी स्टेप आहे आणि इथं दुसरा स्क्वेअर जो आहे तो रेडी झालेला आहे आणि सेम अशीच पद्धत वापरून आपल्याला तिसरा स्क्वेअर तयार करायचा आहे. एका साईडला 2 मोती आणि एका साईडला 1 मोती ओवून घ्यायचा आहे. इथं तुम्ही कोणत्याही साईडला हे 2 मोती आणि 1 मोती ओवून घेऊ शकता आणि ज्या साईडला 2 मोती आहेत त्यापैकी शेवटच्या मोत्यामध्ये दुसऱ्या साईडचा जो वायरचा टोक आहे तर तो टाकून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडला वायर ओढून घ्यायचे आहेत. तर त्यामुळे आपला सेम जो अगोदरचा जो डिझाईन आहे स्क्वेअरचा तर तो तयार होतो. तर ही तिसरी स्टेप आहे. त्यानंतर शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याकडे 1 मोती ऑलरेडी आहे आणि या दोन्ही साईडला आपण फक्त 1 आणि 1 अशा प्रकारे मोती ओवून घेणार आहोत, कारण नंतर आपण अशा प्रकारे पाठीमागच्या साईडचा जो पहिला मोती आहे, पहिल्या चौकोनातला पहिला मोती, तर त्याच्यामध्ये दोन्ही साईडच्या तारेचे टोक आहेत तर ते ओवून घेतल्यानंतर दोन्ही साईडचे जे तार आहेत ते ओढून घ्यायचे आहेत, पॅक करायचे आहे अशा प्रकारे. तर इथं असा जो बॉल आहे तो तयार होतो. पण जे साईडचे जे 2 चौकोन आहेत तर हा आणि त्याच्या अपोजिट साईडचा तर ते जे आहे ते लूज आहे तर ते आपल्याला पॅक करून घ्यायचे आहेत, म्हणजे एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपला जो बीड बॉल आहे तो तयार होणार आहे. तर त्यासाठी इथं बघा मी प्रत्येक मोत्यामधून तार जी आहे ती पास करून घेत आहे, म्हणजे जे 4 मोती आहेत साईडचे, डाव्या साईडचा आणि उजव्या साईडचा अशा प्रकारचे जे 2 स्क्वेअर आहेत तर ते आपल्याला अशा प्रकारे तार पास करून घ्यायचे आहे 4ही मोत्यामधून. तर तुम्ही बघू शकता एका साईडचा जो चौकोन आहे तर तो पूर्ण झालेला आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूचा चौकोन जो आहे तो तिकडे वायर आणायची आहे आणि तिथं पण आपल्याला सेम 4ही मोत्यांमधून वायर एक वेळा पास करून घ्यायची आहे सिरियली. त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करून घेणार आहोत. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या शेडमध्ये म्हणजेच गोल्डन मनी वापरून किंवा क्रिस्टल वापरून किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मोती वापरून चांगल्या क्वालिटीची आपण
बीडेड बॉल तयार करू शकतो आणि खूप छान छान अशा पारंपरिक आणि थोड्याशा फॅन्सी लुकवरती मॅच होणारे वेगवेगळ्या प्रकारची जी ज्वेलरी आहे ते बनवू शकतो आणि खूप ट्रेंडिंगला सुद्धा आहेत सध्या हे, आणि बनवायला सुद्धा खूप सोपं आहे. एकदा प्रोसेस समजून घेतली आणि एकदा जर एक बीडेड बीड तुम्ही बनवून बघितलात तर नंतर तुम्हाला काहीही अवघड होणार नाही. आणि अशा प्रकारची ज्वेलरी खूप म्हणजे खूप सध्या आवडत आहे लोकांना. तर आता त्यानंतर जे दोन्ही तारा आहेत त्या आपल्याला एका साईडला आणायच्या आहेत. तर बघा, दुसऱ्या तारेचं टोक जे आहे ते मी 2 मोत्यांमधून पास करून पहिल्या तारेच्या टोकाजवळ आणत आहे. म्हणजे ते दोन्ही एंड एकत्र करून आपल्याला फायनल फिनिशिंग करता येईल. तर दोन्ही तारा एकत्र करून नंतर पिळा देऊन घ्यायचा आहे आणि नंतर राहिलेली तार कट करून टाकायची आहे. आणि जो शेवटला जो पीळ केलेला आहे आपण, एंड जो आहे कट केलेला, तर ते आपल्याला आतल्या साईडने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे पक्कडने. आणि खूप सोप्या पद्धतीने आपला सुंदर असा बीड बॉल तयार होतो. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर चॅनलला तुम्ही अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच मित्रमैत्रिणींना आणि फॅमिलीमध्ये इतरांनासुद्धा शेअर करा, कारण ज्वेलरीसोबतच अजून अनेक भरपूर प्रकारचे क्राफ्टिंग व्हिडिओसुद्धा येत असतात आपल्या चॅनलवरती. ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमचे सजेशनसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.